नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सध्या आपण ऐकतोय शंकर पाटील यांच्या गारवेल कथासंग्रहातील कथा. आतापर्यंत बऱ्याच कथा वाचून झालेल्या आहेत. ते व्हिडिओज तुम्ही नक्की पहा. आणि आपली आजची कथा आहे एक जोरदार कार्यकर्ता. आपल्या देशात शिक्षणाची काय अवस्था आहे, शैक्षणिक संस्थांना किती महत्त्व दिलं जातंय, याच्यावरती एक उपहासात्मक किंवा एक विनोदात्मक पद्धतीने पण गंभीर भाष्य केलं गेलेलं आहे. तर ऐकूयात आपल्या या आजच्या कथेमध्ये. ऐकूयात एक जोरदार कार्यकर्ता. शिवाजीराव काकडे हे एक तरुण उत्साही कार्यकर्ते होते. प्रतिकूल परिस्थितीशी झगडून ते चांगले पुढे आले होते. अंगच्या चिकाटीमुळे प्रसंगी अर्धपोटी राहूनही त्यांनी शिक्षण घेतलं होतं. नोकरी करीत करीत ते BA झाले होते. एक पदवी पदरात पडल्यावर लगेच ते LLBच्या मागे लागले. ही कायद्याची पदवीही त्यांनी पदरात पाडून घेतली आणि वकिली करता करता समाजकार्याला त्यांनी स्वतःला वाहून घेतलं. त्यांचा पिंडच समाजसेवेचा होता. शिवाय भाषणांची आवड होती. 4-2 वर्षांत ते चांगले नावारूपाला आले. तरुण मंडळ, गणेशोत्सव, दुष्काळ समिती यांचे ते अध्यक्ष झाले. एक एक क्षेत्र बघता बघता ते काबीज करू लागले. अल्पावधीत ते जिल्हा परिषदेवर निवडून गेले आणि शिक्षण समितीचे चेअरमन झाले. चेअरमन झाल्यावर तर त्यांचा उत्साह अतिशय वाढला. शिक्षण क्षेत्रात काही भरीव कामगिरी केली पाहिजे या कल्पनेनं ते झपाटले. आपल्या जिल्ह्यातील शैक्षणिक विकास हा एकच ध्यास त्यांना लागला आणि अहोरात्र ते झटू लागले. मुलांच्या शाळा किती, मुलींच्या शाळा किती, एकशिक्षकी शाळा किती यांचे आकडे त्यांनी तोंडपाठ केले. त्यांचे नकाशे काढून ते आपल्या घरातल्या भिंतीवर टांगले. सदैव डोळ्यांपुढं त्या शाळा, शिक्षण, शिक्षक, शिक्षिका हेच चित्र दिसू लागलं. डोळ्यांपुढं हे नकाशे ठेवून दर आठवड्याला ते दौऱ्यावर जाऊ लागले. एक एक तालुका पालथा घालत सुटले. जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी सुद्धा जिथं कधी गेले नव्हते तिथं जाऊ लागले. प्रत्येक शाळा मी डोळ्यांनी बघणार हा त्यांनी चंगच बांधला. विशेषतः आडवळणी गावाला ते मुद्दाम भेट द्यायचे. एक शिक्षकी शाळांची हालत फार वाईट होती. अशा शाळांना तर ते आवर्जून भेटी द्यायचे. शिवाजीराव काकडे अगदी झपाटून गेले होते. या शिवाजीरावांना एक दिवस एक निनावी पत्र आलं. अमुक अमुक गावात गेले 2 महिने शिक्षकच नाहीत असं त्यांना कळलं. आपल्याला मिळालेली ही वार्ता त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांनाही कळू दिली नाही. ही गुप्त बातमी स्वतःजवळच ठेवली आणि जातीनं चौकशी करायला ते स्वतः निघाले. गाव आडवळणी होतं, रस्तेही धड नव्हते, पण त्यांनी या असल्या गोष्टींची पर्वा केली नाही. एका भल्या सकाळी जीप घेतली आणि ड्रायव्हरला म्हणाले, चलो. ड्रायव्हर बिचारा जिल्हा परिषदेचा नोकर चलो म्हटल्यावर निघाला. गावाचं नाव सांगितल्यावर मात्र तोही हबकला. तो म्हणाला, साहेब, रस्ता नाही त्या गावाला. अरे, इच्छा तिथं मार्ग असलाच पाहिजे. पण नाही की साप मार्ग. जीप जाईल तिथवर ने, पुढे चालत जाऊ. तो म्हणाला, 6 मैल चालत जावं लागल बघा. चालत तर जाता येईल ना? येईल, पर तानपाट निघालो. 6 मैल जायचं, 6 मैल यायचं म्हणजे काय थोडं झालं वय? अरे, मी 7वीच्या वर्गात असताना रोज 6 मैल जात होतो आणि 6 मैल चालत येत होतो. साहेब असं बोलल्यावर तो काय बोलणार? थोडा वेळ गेल्यावर मात्र तो म्हणाला, माझ्या हयातीत तर कोणी या शाळेला भेट द्यायला गेलं नाही बघा. अरे, ते नोकरदार, मी कार्यकर्ता आहे. फरक असतो यात बाबा. ते पोटासाठी नोकरी करतात. मला समाजासाठी, देशासाठी काही करायचं आहे. यानंतर ड्रायव्हरनं आपलं तोंड एकदम बंद केलं. तोंडाला कुलूपच घातलं. काय करणार? बोलून काही उपयोगच नव्हता. मुकाट्यानं गाडी चालवू लागला. ज्या गावाला भेट द्यायची होती ते गाव जिल्ह्याच्या एका टोकाला होतं. भर 12 वाजता एका रस्त्यावर जीप उभी करून ड्रायव्हर म्हणाला, साहेब, आता हितनं या पायवाटानं जावं लागल बघा. जाऊ चला. जीप रस्त्याच्या एका बाजूला उभी करून साहेब आणि ड्रायव्हर दोघंही त्या पायवाटेला लागले. भर उन्हाचे निघाले. शिवाजीरावांना मात्र ऊन जाणवत नव्हतं. अंगीकारलेल्या कार्यानं ते अगदी भारावून गेले होते.
केव्हा जाऊ आणि शाळेला भेट देऊ असं त्यांना झालं होतं. ते अगदी झपाट्यानं चालत होते. नोकरदार ड्रायव्हर मात्र मेटाकुटीला आला होता. सदा गाडीवर बसणारा माणूस. त्याला चालण्याची सवयच नव्हती. ते पार पेकाळून गेलं. त्याचे साहेबच म्हणाले, समोर दिसतं तेच गाव वाटतं. तेच असेल तर बरं होईल. का रे? उन्हाची वारात न ग. जवळ आलं ते वेगळंच गाव होतं. खरं गाव अजून त्याच्या पुढे होतं. लोकांनी सांगितलेल्या खाणाखुणा लक्षात घेऊन ते रान तुडवू लागले. बरंच चालून गेल्यावर काही घरं दिसली. गाव जवळ आलं. एक म्हातारा झाडाच्या सावलीखाली बसला होता. शिवाजीरावांनी त्याला विचारलं, कंजाळवाडी हीच का? हा मग, आणि दुसरी कोणची असणार? त्यानंच उलटा सवाल करून विचारलं, कोण? देवी डॉक्टर काय? नाही नाही. मग कोण? कुटुंब नियोजनाचं? नाही, आम्ही शाळा बघायला आलोय. ते बघा जावा, मग काय नाही. का? कुटुंब नियोजनाचं कोण जाऊ नका, आता ठोकतीलच. का हो, काय झालं? असं विचारून शिवाजीराव काकडे त्यांच्याकडे बघत उभे राहिले. 2 शिव्या हसडून म्हातारा बोलला, काय कसले कुलूप घालून घेतल्यावर रागात वाहून आमच्या 2 बाया गेल्या की, आता कुठं कोण तोंड दावत्यात? असं म्हणून तो उठला आणि शेरडा मागं निघाला. 2च्या सुमाराला शिवाजीराव शाळेवर गेले. शाळा कसली? ते भैरोबाचं देऊळ होतं. 20-25 पोरं त्या आवारात खेळत होती. वला वला बोलत होती. दर शब्दाला एक शिवी तोंडातून बाहेर येत होती. शिवाजीराव गेल्या गेल्या सगळी पोरं त्यांच्या भोवताली उभी राहिली. शिवाजीरावांनी विचारलं, बाळांनो, तुमचे गुरुजी कुठे आहेत? हा आहेत. कुठं? असं एका पोरानं त्यांनाच विचारलं. नाहीत? कुठं आहेत तर? किती दिवस नाहीत? 1-2 हा, लय दिस झालं, नाहीतच. गेलेत कुठं? ती मुलं काय सांगणार? ती त्यांच्या तोंडाकडे बघत राहिली. मग त्यांनी दुसरा प्रश्न केला, नाव काय तुमच्या गुरुजींचं? गुरुजीच की. अरे, गुरुजी हे खरं, पण नाव काय त्यांचं? काय कवा नाव नाही सांगितलं बाबा त्यासनी. असं 1-2 बोलले. एवढ्यात गावचे पाटील आणि 2-3 लोक गोळा झाले. रामराम घालून पाटील म्हणाले, हा, मी गावचा पाटील. पाटील? नाव काय इथल्या गुरुजींचं? काय आम्हाला बी ठाऊक नाही हो. काय रिपोर्ट करता? हो, करायलाच पाहिजे. त्यांचं नाव कसं ठाऊक नाही तुम्हाला? पाटील म्हणाले, त्या असत्यात कुठे इथं, तवा ठाऊक असायचे. दुसरा बोलला, एकदा हजर होऊन गेलाय, त्याला बी आता काहीतरी 2 महिने होऊन गेला असतील. त्यांचा पत्त्याच नाही हो. अहो, मग तुम्ही गप्प कसे बसलात? आम्ही केलेत रिपोर्ट. कुणाकडं? सभापतीकडे 4 अर्ज धाडल्यात बघा. असं म्हणून ते म्हणाले, कोण आमची दाद घेतोय? दुसरा एक जण म्हणाला, अर्ज केले तरी पडतेत धूळ खात. सात्विक संतापानं शिवाजीराव म्हणाले, अहो, मी शिक्षण समितीचं चेअरमन आहे. माझ्याकडे आलेला एकही अर्ज असा धूळ खात पडलेला नाही. मग साहेब, एवढं बघा आमच्या शाळेकडे जरा. त्याशिवाय काम इथं तंगड्यात ओढत आलोय? बघतोच आता. गेल्या गेल्या पहिलं काम हेच. पाटील म्हणाले, कोण गुरुजी चांगलं भेटना बघा. हे असले गुरुजी मी आता खात्यात ठेवणारच नाही. तांदळातले खडे काढून टाकावे तसे एक वेचून बाजूला करणारे. हे ऐकून गावकऱ्यांनी धन्यवाद दिले. धन्यवाद घेऊन शिवाजीराव जिल्ह्याला परत आले. आल्या आल्या जिल्हा परिषदेच्या कार्यालयात जाऊन त्यांनी आधी ही चौकशी सुरू केली. कंजाळवाडीच्या 1 शिक्षकी शाळेवर कोण शिक्षक आहे? शिक्षणाधिकाऱ्यांनी एक फाईल मागवली. ती येईतोवर शिवाजीरावांनी सगळी हकीकत सांगितली. ते ऐकत असताना शेजारी बसलेले सभापती म्हणाले, तिथे कोण शिक्षक आहे होय? हे काय बसलेत इथं? सभापतींना लागून जो माणूस गांधी टोपी घालून बसला होता तो लगेच हात जोडून म्हणाला, मीच आहे तिथं. मी तुमच्या गैरहजेरीचा रिपोर्ट करून त्यावर ऍक्शन घेणारे. सभापती बोलले, ऍक्शन घेणारे? कुठे आहे तुम्ही? आमच्या भागातले हे एक जोरदार कार्यकर्ते आहेत. ते काय नुसतं गुरुजी नाहीत. काय ऍक्शन विक्शन घेऊ नका. उद्या आम्ही निवडून कसं येणार? शाळा गेली खड्ड्यात. आधी आपलं बघा.
आणि अशा प्रकारे शिवाजीरावांची ऍक्शन तिथंच संपली. ही होती आपली आजची कथा. एक जोरदार कार्यकर्ता. शाळा गेली खड्ड्यात असं म्हणणाऱ्या लोकांच्या हातात जर आपलं भविष्य असेल, आपल्या देशाचं भविष्य असेल, तर ते काय असेल हे मात्र आपण सांगायलाच नको. आशा करते की हे वाचन तुम्हाला आवडलं असेल आणि असेच व्हिडिओज बघत राहा. भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.